गुड मॉर्निंग. आताच माझा एक ट्युशन झाली, ऑनलाईन केली. आज मी कॉलेजला नाही जात आहे. तर मी आज माझा एक ऑनलाईन क्लास अटेंड केला, कारण आज मी कॉलेजमध्ये नाही जाणार आहे आणि माझा घसा खूप जास्त दुखत होता. वरतून थंडी वाजून ताप पण आला होता, त्यामुळे मी कॉलेजमध्ये नाही जाणार होती. आणि आज मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं, म्हणून मी कॉलेजमध्ये नाही जात होती, कारण खूप जास्त प्रॉब्लेम होत होती. मला पोट पण दुखत होतं, त्यामुळे मला सगळे म्हणाले की हॉस्पिटलमध्ये जा आणि एक इंजेक्शन घेऊन ये, त्याने थोडंसं ठीक तरी होईल. म्हणून मी हॉस्पिटलसाठी रेडी झाली. आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे. आता मी काकाजीसोबत हॉस्पिटलमध्ये जात आहे. आता काकाजी दळण आणायला गेले आहेत, तोपर्यंत मी रेडी होऊन बसली आहे आणि तोपर्यंत मी मूवी बघणार आहे. तर बघू मग हॉस्पिटलमध्ये गेल्यावर काय काय होतं. तर मला ना आजकालच्या जमान्यातले पिक्चर्स नाही आवडत, मला जुन्या जमान्यातले पिक्चर्स आवडतात. तर तुम्ही सांगाल की हा कोणता पिक्चर आहे. त्याच्यानंतर मी रेडी, म्हणजे काकाजी आले, तर आम्ही हॉस्पिटलकडे गेलो. तिथे गेल्यानंतर चेकअप वगैरे झाला. त्यांनी सगळ्यात पहिले मला माझं वजन करायला लावलं, तर ते तर खूप जास्त कमी आहे. नंतर डॉक्टरने तर नाही म्हटलं होतं इंजेक्शनसाठी, पण मावशी आणि काकाजी आणि सगळेच म्हणत होते की एक इंजेक्शन घेऊन घे, मग सगळं ठीक होऊन जातं लवकर. तर मी इंजेक्शन पण घेतलं, मी रेकॉर्ड नाही केलं. त्यानंतर आम्ही, इथे खूप जास्त गर्दी होती. नंतर आम्ही घरी न जाता डीमार्टमध्ये गेलो. काही शॉपिंग जे राहिली ती काकाजीला करायची, ते काकाजीने केली. आईसाठी पण जे घरच्यासाठी सामान पाहिजे होतं ते पण काकाजीने इथे घेतलं, तुम्ही बघा. आणि आज काकाजीला सुट्टी होती, सगळे स्टाफ त्यांच्यासोबत बोलत होते. इथे पाऊस सुरू होता म्हणून काकाजीने रेनकोट वगैरे घातला आहे. त्यानंतर जे सामान लागलं ते घेतलं. मी एक बुक पण घेतली, कारण माझी एक ट्युशनची जे बुक आहेत ते मी रफमध्येच लिहित ट्युशनचं, फेअरमध्ये नाही लिहिलं. आता लिहिणार ते. आणि त्या दिवशी मी हे रेकॉर्ड केलं, पण मी टाकणं विसरली. आमच्या कॉलेजमध्ये 15 ऑगस्टला अशा रांगोळीच काढल्या होत्या. मी ते त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये नाही टाकलं, कारण माझी तब्येत खूप जास्त खराब होती. मी थोडा शॉर्टमध्ये ब्लॉग एडिट केला आणि जस्ट टाकला. तर तुम्ही बघू शकता इथे रांगोळी किती छान छान काढल्या आहे. आणि त्यानंतर हा आजचा नाही आहे, त्या दिवशीचा आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही बघितलं जो डुगू इथे भुट्टा खात होती. डुगूला भुट्टा इतका आवडतं की ती कुणासोबतच तो शेअर नाही करत. त्यानंतर मावशीन तरी थोडासा खाल्ला. नंतर आता आम्ही वाजले 7:45. आता मी एक ऑनलाईन लेक्चर केला, म्हणजे जे मी लेट ट्युशन लावली होती त्याच्यामुळे जे माझं राहिलं आहे ते कवर करण्यासाठी मी सायंकाळच्या बॅचेमध्ये पण जाते. म्हणजे ऑनलाईनच केली, ऑफलाईन नाही केली. आणि आता मी बाकीचा अभ्यास करणार आहे, कारण काल काहीच नाही केलं. तर आवाज पोचत नसेल, पण ठीक आहे. तर जे राहिलं आहे ते कवर करून टाकू. त्यानंतर बघू की किती कवर होते, कारण की आता मॅमनी पण 2 PDF पाठवले, ते पण लिहायचे आहे. वरतून 7 PDF अलगून लिहायचे होते, ते तर ऑलरेडी राहिलेच आहे. तर माहीत नाही कसं कवर होईल. उद्या मी कॉलेजला जाईल. आणि आज इंजेक्शन वगैरे घेतलं मी, ठीक आहे. आता खाऊन बांधून ठेवून तिथं जाय कळलं. तर आता मी अभ्यास करते. मी तितकं शूट नाही केलं आता लेक्चरचं, पण आज काकाजी पण घरी आहे, तर डुगूला पण अभ्यास तेच घेणार डुगूचा. तर बघू की काय काय होतं. तर कारण की माझ्याकडे आता तितकी एनर्जी नाही आहे इतकं सारं लिहिण्याची. तर जितकं होते मी तितकं करीन, बाकीचं होतं कॉलेजमध्येच करीन, कारण की मोबाईलसोबत राहते आणि मोबाईलवरनंच लिहायचं आहे, तर प्रॉब्लेम नाही येणार. आज आई जाणार होती, पण इथे पाऊस खूप जास्त आला, तर आई गेली नाही, थांबली. तर भेटू आपण थोड्या वेळात अभ्यास झाल्यानंतर. आता माझं रायटिंग वर्क झालं आहे, मला बरं नाही वाटत आहे, तर मी जास्त लिहिलं नाही, 8च पेज लिहिलं. तर माझा घसा जास्त दुखत आहे, म्हणून मी जास्त बोलत नाही आहे. आता आम्ही जेवण करू. आज काकाजीला सुट्टी आहे, तर आज आम्ही लवकर जेवण वगैरे करू.
आवाज पोचत आहे की नाही पोचत आहे मला नाही माहीत. आता आम्ही जेवण करू आणि जर काही होत असेल तर मी तुम्हाला दाखवेन डुग्गूचं वगैरे. मी जास्त शूट नाही करत आहे कारण बरं नाही आहे म्हणून. नंतर आपण डुग्गूसोबत पण भेटू थोड्या वेळानंतर. आता 9:30 वाजले. मी 10 वाजता तिला तुमच्याशी भेटवीन. तिचं आता जेवण सुरू आहे तर तोपर्यंत बाय. ते काकाजी आणि डुग्गूची मस्ती सुरू होती. हे झोपाच्या अडचण होत आहे डुग्गूचं. हिला असं खेळायलाच पाहिजे. आता मला बरं नाही आहे म्हणून, नाही तर मला पण अशी ब्लँकेटमध्ये घुसायला लावते आणि खेळते माझ्यासोबत. तिला अशी सवय पडली आहे झोपाच्या वेळेस खेळण्याची. ही झोपत पण नाही लवकर. कितीही वेळ झाला तरी ही झोपत नाही. हिला सवय पडली अशी रोज खेळण्याची. तर मग आम्ही पण तिच्यासोबत थोडंफार खेळूनच घेत असतो. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आता उद्या. गुड नाईट.